माझे नाव सुहास. नुकतीच माझी बदली छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीयकृत बँकेत झाली होती. बदलीमुळे मला सकाळीच लवकर शहरात पोहोचावे लागले. पहिल्या दिवशी राहण्याची काही कायमस्वरूपी सोय नसल्याने मी रात्रीपुरते बँक गेस्ट हाऊसवर थांबायचे ठरवले. त्यानंतर बँकेच्या जवळपास एखादी भाड्याने खोली शोधण्याचा विचार करत होतो. सकाळी 10 वाजता बँक उघडली आणि मी कार्यालयात प्रवेश केला. नवीन जागा असल्याने सर्वात आधी शाखा व्यवस्थापकाची भेट घेऊन त्यांना दिलेले काम सुरू करायचे असे मी ठरवले होते. पहिल्याच दिवशी माझ्याकडे कर्ज प्रकरणाचे पडताळणीचे काम सोपवण्यात आले. माझ्या शेजारीच उपव्यवस्थापक बसले होते. कामाच्या ओघात माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांना पाहून मला असे वाटले मी यांना कुठेतरी नक्कीच पाहिले आहे, पण मला स्पष्टपणे आठवत नव्हते. काही वेळाने बँकेचा एक कर्मचारी त्यांच्याजवळ एक चेक घेऊन आला आणि म्हणाला, विक्रम सर, हा चेक मॅनेजर सरांना तुमच्याकडे दिला आहे, एकदा तपासून घ्या. विक्रम हे नाव ऐकताच माझ्या डोक्यात चमक आली. मला लगेच आठवले की हा तर माझा शालेय मित्र विक्रमच आहे. त्याच्या चेहऱ्यावर दाढी असल्याने मी त्याला पहिल्याच नजरेत पूर्णपणे ओळखू शकलो नव्हतो. मी आनंदाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणालो, हाय विक्रम सर, कसे आहात? ओळखले का मला? मी सुहास. आजच माझी इथे पोस्टिंग झाली आहे. माझे बोलणे ऐकून विक्रमने माझ्याकडे पाहिले, पण त्याच्या चेहऱ्यावर फारसे भाव नव्हते. तो काहीसा व्यावसायिक सुरात म्हणाला, छान आहे, पहिला दिवस आहे तर व्यवस्थित काम करा, तक्रारीची कोणतीही संधी देऊ नका, असे म्हणून तो पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. मला थोडे नवल वाटले. दुपारपर्यंत मी अधूनमधून त्याच्याकडे पाहत होतो की त्याच्या खरोखरच माझ्याबद्दल काही आठवते की नाही. दुपारी भोजनाची सुट्टी झाली. आम्ही दोघे एकाच खोलीत जेवायला बसलो. विक्रमने जसा जेवणाचा डबा उघडला तसा भाचीचा अतिशय सुंदर सुगंध खोलीत रेंगाळू लागला. आता तिथे तिसरे कोणी नसल्याने मी त्याला सर न म्हणता थेट नावाने हाक मारली, विक्रम, आज डबा खूपच छान बनवला आहे घरच्यांनी. माझे हे अनौपचारिक बोलणे ऐकून तो अचानक माझ्याकडे रागाने पाहू लागला आणि म्हणाला, तुम्हाला बोलण्याचे काही मॅनर्स आहेत की नाही? तुम्ही कोणाशी बोलता, कशा पद्धतीने बोलता आहात, याचे भान ठेवा. त्यावर मी हसून म्हणालो, अरे मित्रा, एवढा का रागवतोस? ओळखले नाहीस का मला? मी तर तुला पहिल्या नजरेत ओळखले होते, फक्त नाव निश्चित व्हायचं बाकी होतं. अरे पण लहानपणी एकाच शाळेत एकाच वर्गात शिकायचो. तुझा बालमित्र सुहास, काही आठवले का? माझे हे शब्द ऐकताच विक्रमचा राग क्षणात मावळला. तो आपल्या जागेवरून थेट माझ्याजवळ आला आणि म्हणाला, अरे यार सुहास, सॉरी भाऊ, मी तुला खरोखरच ओळखू शकलो नाही. खूप वर्षानंतर पाहत आहे ना, त्यामुळे खूप बदलला आहेस. मी त्याला म्हणालो, खरंच तुला पहिल्यांदा बँकेत पाहिले तेव्हा मला खूप आनंद झाला. नाहीतर मी याच चिंतेत होतो की नवीन शहरात अनोळखी लोकांमध्ये माझे कसे दिवस जातील. त्यावर विक्रम म्हणाला, आता काळजी करायची गरज नाही. तू सध्या कुठं थांबला आहेस? मी सांगितले की आजच्या दिवसापुरता गेस्ट हाऊसवर आहे. लवकरच जवळ खोली मिळाली की तिथे शिफ्ट होईल. विक्रम तात्काळ म्हणाला, अरे खोली शोधण्याची काहीच गरज नाही. जोपर्यंत तुला हवे आहे तोपर्यंत माझ्या घरी राहू शकतोस. माझ्या घराच्या शेजारी एक खोली रिकामी आहे, तू तिथे राहू शकतोस. त्याचे ते बोलणे ऐकून मला दिलासा मिळाला. मी म्हणालो, हे तर खूपच छान होईल. आपल्या बँकेत एकत्र येण्या जाण्यासाठी सोपे होईल. आम्ही दोघे आनंदाने एकत्र जेवण केले. विक्रमने जाताना सांगितले की संध्याकाळी सुट्टी झाल्यावर गेस्ट हाऊसमध्ये चेक आउट करून थेट माझ्या घरी निघायचे. संध्याकाळी 5 वाजता बँकेचे काम संपून आम्ही दोघं माझ्या गेस्ट हाऊसवरून गेलो. तिथे चेकआउट करून सामान घेतले आणि आम्ही विक्रमच्या घरी पोहोचलो. घराच्या बाल्कनीत एक सुंदर महिला झाडांना पाणी घालत होती. तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती आणि ती अत्यंत देखणी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे काही क्षण पाहतच राहिलो. तेवढ्यात विक्रमने त्या महिलेला हाक मारली आणि म्हणाला, रागिनी, हा माझा बालमित्र सुहास आहे. आजच त्याची बदली आपल्या बँकेत झाली आहे
आणि तो माझ्यासोबतच काम करतो. रागिनी माझ्याकडे पाहिले आणि आदराने म्हणाली, अहो भाऊजी, बाहेर का उभे आहात? आत या ना. आम्ही आत गेल्यावर विक्रम म्हणाला, सुहास ही माझी पत्नी रागिनी. मी आचार्याने विक्रमला विचारले, अरे विक्रम, तुझे लग्न कधी झाले? तो म्हणाला, 1 वर्ष झाले. मी खूप नशीबवान आहे की मला एवढी सुंदर पत्नी मिळाली. मी आणि विक्रम सोफ्यावर बसून गप्पा मारत होतो. तेवढ्यात रागिनी वहिनीने आमच्यासाठी चहा आणि पाणी घेऊन आली. तिने आधी विक्रमला चहा दिला आणि नंतर जेव्हा ती मला चहा देण्यासाठी सरकली तेव्हा तिच्या साडीचा पदर सेफ्टी पिनमधून निसटला आणि खांद्यावरून खाली सटकला. त्या अनपेक्षित क्षणी तिच्या सौंदर्याची एक वेगळेच रूप माझ्यासमोर आले. विक्रम चहा पिण्यात व्यस्त होता, त्यामुळे त्याचे लक्ष नव्हते. मी काही सेकंदासाठी स्तब्ध होऊन पाहत राहिलो. रागिनीने माझी नजर ओळखली आणि ती गालातल्या गालात किंचित हसली. तिने हळूच ते पद पुन्हा खांद्यावर घेतला आणि म्हणाली, भाऊजी चहा घ्या, नाहीतर गार होईल. ती माझ्या समोरच्या सोफ्यावर बसून वेगळ्या शैलीत चहाचा आस्वाद घेत होती. तेवढ्यात विक्रम म्हणाला, सुहास, तू तुझ्या वहिनीची गप्पा मार, मी जरा फ्रेश होऊन येतो. विक्रम आत गेल्यावर रागिनीचा संवाद सुरू केला. भाऊजी, कसे वाटले तुम्हाला इथे येऊन? मी म्हणालो, वहिनी, आज सकाळीच मी रुजू झालो आहे. या शहरात माझा पहिलाच दिवस आहे, पण इथले हवामान खूप छान आहे. त्यात विक्रमसारखा जुना मित्र भेटणे हे माझे भाग्यच. तुमच्या घरात आल्यावर मला अजिबात अनोळखी वाटत नाहीये, अगदी स्वतःच्या घरासारखे वाटते आहे. आमच्या गप्पा सुरू असतानाच तिने बसण्याची पद्धती बदलली, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. माझे लक्ष तिच्याकडे खिळले होते. तिने विचारले, भाऊजी, रात्रीच्या जेवणात तुमच्यासाठी काय बनवू? मी म्हणालो, काहीही बनवा वहिनी, जे तुम्हाला आणि विक्रमला आवडत असेल ते चालू शकेल. तेवढ्यात विक्रम आंघोळ करून बाहेर आला आणि म्हणाला, सुहास, तू पण लवकर तयार हो. आपण शेजारच्या घरमालकाला भेटून घेऊ, म्हणजे उद्यापासून तू तिथे तुझे सामान ठेवून राहू शकशील. त्यावर रागिनी म्हणाली, अरे वा भाऊजी, तुम्ही शेजारीच राहणार आहात तर? मग तर खूपच छान झाले. रोजच आपली भेट होत राहील. मला वाटले होते की तुम्ही आज रात्री थांबून दुसरीकडे कुठे निघून जा. मी तयार होऊन विक्रम सोबत गेलो. घरमालकाशी बोलून खोली निश्चित केली आणि चावी ताब्यात घेऊन आम्ही दोघे परत आलो. घरात आल्यावर माझे डोळे नकळतच रागिनीला शोधत होते. तेवढ्यात ती तिच्या खोलीतून हलक्या निळ्या रंगाचा स्काय ब्लू गाऊन घालून बाहेर आली. तिचे ते रूप पाहून मी थक्क झालो. ती आमच्या समोर आली आणि म्हणाली, भाऊजी, खोलीची चावी घेतली ना तुम्ही? मी म्हणालो, हो वहिनी, घेतली. त्याच वेळी तिने आळस देत दोन्ही हात वर केले, ज्यामुळे तिच्या गाऊनच्या बायामधून तिचे सौंदर्य अधिकच स्पष्ट दिसत झाले. विक्रम तिच्या शेजारीच उभा होता, पण तो तिला कपड्याबद्दल किंवा अशा वागण्याबद्दल काही बोलत नव्हता. मला जाणवले की विक्रम तिच्यासमोर काहीसा शांत आणि दबलेला राहतो. रागिनी स्वयंपाकघरात गेली. अधूनमधून आमच्या नजरा एकमेकांना भिडत होत्या आणि तिच्या चेहऱ्यावर हावभाव बरेच काही सांगून जात होते. स्वयंपाक झाल्यावर आम्ही तिघे जेवायला बसलो. जेव्हा वाढण्याची पद्धत सेल्फ सर्व्हिस सारखी होती. विक्रम एकही शब्द न बोलता शांतपणे जेवत होता, तर मी मान खाली घालून जेवणावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो. रागिनी माझ्याकडे पाहत म्हणाली, भाऊजी, पोटभर जेवा. माझ्या हातचे जेवण खूप चवदार असते. जे कोणी पहिल्यांदा जेवते ते कौतुक करायला विसरत नाही. तुम्हाला आवडले ना जेवण? मी म्हणालो, हो वहिनी, तुम्ही जितक्या सुंदर आहात तितकेच सुंदर तुम्ही जेवण बनवले आहे. माझे बोलणे ऐकून रागिनी काहीशी गंभीर झाली आणि खरंच भाऊजी, मी इतकी सुंदर दिसते? पण ज्यांनी माझं सौंदर्य रोज पाहायला हवं त्यांना कधी माझे असे कौतुक केले नाही. कारण तर कसे, त्यांना सौंदर्याची पारख कुठे? त्यांनी मला तर आनंदी ठेवणेही जमले नाही. तिचे हे गोड बोलणे ऐकून विक्रम आपले जेवण संपवून थेट बेडरूममध्ये निघून गेला. मी विचार करू लागलो की या दोघांमध्ये नक्की काहीतरी मोठे वैयक्तिक मतभेद किंवा समस्या असावी. जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत जाण्याची तयारी करू लागलो. तेव्हा रागिनी म्हणाली, अरे भाऊजी, कुठे चाललात? आजची रात्र इथेच थांबा, उद्यापासून तुमच्या खोलीत राहायला जा.
मी म्हणालो, नाही वहिनी, मला जाऊ द्या, तुमच्या दोघांमध्ये मी उगाच अडथळा बनायला नको. पण तिने खूप आग्रह धरल्यामुळे मला थांबणे भाग पडले. ती स्वयंपाकघरातील कामे आटपेपर्यंत मी सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होतो. काम संपून रागिनी एक उशी घेऊन आली आणि सोफ्यावर अगदी माझ्या जवळ येऊन बसली. आम्हाला भेटून अवघे काही तास झाले होते, त्यामुळे ती एवढी जवळ बसेन अशी मी कल्पना केली नव्हती. मी काहीसा अवघडलो आणि उठून समोरील सोफ्यावर जाऊन बसलो. मी म्हणालो, वहिनी, तुम्ही माझ्या एवढ्या जवळ बसू नका. जर विक्रमने पाहिले तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल. त्यावर रागिनी हसली आणि उठून पुन्हा माझ्या शेजारी बसत म्हणाली, तुम्ही पुरुष लोक खूप भित्रे असता. एवढी सुंदर स्त्री तुमच्या शेजारी बसली आहे आणि तुम्हाला तिच्या मित्राची पडली आहे. थांबा, तुमच्या मित्राचा विषय संपून येते. असे म्हणून ती उठली आणि तिने विक्रमच्या बेडरूमला दारून बाहेरून कडी लावली आणि परत माझ्या शेजारी येऊन बसली. ती म्हणाली, आता तो बाहेर येऊ शकत नाही. आता तरी बसू शकाल ना माझ्या शेजारी. मी शांत राहिलो. तिने विचारले, भाऊजी, तुमचे लग्न झाले की नाही अजून? वय तर 30च्या आसपास वाटत आहे. मी सांगितले, नाही वहिनी, मी आधी पायावर उभा राहू इच्छितो होतो. नोकरी लागून 5 वर्ष झाली, पण घर आणि इतर जबाबदाऱ्यामुळे लग्न लांबणीवर पडले. आता मी पूर्णपणे सेटल झालो आहे. मोठ्या बहिणीचेही लग्न करून दिले आहे. आता एखादी चांगली मुलगी मिळाली की लग्न करेल. रागिनी म्हणाली, माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका, पण संध्याकाळी तुम्हाला पहिल्यांदाच पाहिले तेव्हापासून माझ्या मनात विचार आला की माझ्या लहान बहिणीचे लग्न तुमच्याशी करून द्यावे. ती खूप सुंदर आहे. तुम्हाला तिचा फोटो दाखवते. तिने मोबाईलमध्ये फोटो दाखवला, पण ती रागिनी इतकी देखणी नव्हती. मी सहजपणे म्हणालो, वहिनी, एक सांगू, तुमच्या बहिणीपेक्षा तुम्हीच जास्त सुंदर आहात. माझे हे बोलणे ऐकून तिने माझ्या खांद्यावर हलकी थाप मारली आणि ती हसली. मी विषयाला वळण देत विचारले, पण वहिनी, तुम्ही विक्रमवर एवढ्या नाराज का असता? तो तुमच्याशी बोलताना एवढा घाबरतो का? रागिनी डोळे काहीसे ओलावले. ती म्हणाली, सुहास भाऊजी, आमच्या लग्नाला 1.5 वर्ष झाले आहे, पण या 1.5 वर्षात विक्रमने माझ्यासोबत पती पत्नीचे खरे नाते कधीच निभावले नाही. केवळ तो बँकेत चांगल्या पदावर आहे म्हणून माझ्या वडिलांनी माझे लग्न त्याच्याशी लावून दिले. पण लग्नाच्या पहिल्याच रात्रीपासून तो माझ्यापासून दूर पळत आहे. सुरुवातीला मला वाटले कामाच्या थकव्यामुळे असे होत असावे, पण महिने उलटले तरी परिस्थिती बदलली नाही. तो खोलीत येणे टाळतो आणि नेहमी बाहेर सोफ्यावर झोपतो. तिने पुढे सांगितले, एक दिवस तो बाथरूममध्ये असताना मी त्याला टॉवेल देण्यासाठी गेले. तेव्हा दरवाजा उघडा राहिल्याने मला कळले की विक्रम शारीरिकदृष्ट्या पूर्ण पुरुष नाही, तो साधा आहे. तेव्हापासून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या नशिबात कधी आई होण्याचे सुख नाही हे समजल्यावर त्याची माझ्या नजरेतील किंमत संपली. रात्रीचे 12 वाजले होते. रागिनी मला म्हणाली, चला, खूप रात्र झाली आहे, आपण उद्या बोलू, गुड नाईट. असे म्हणून ती तिच्या खोलीत गेली. सकाळी मला जाग आली तेव्हा 8 वाजले होते. विक्रम तयार होऊन बाहेर नाश्ता आणण्यासाठी निघाला होता. तो म्हणाला, सुहास, तू लवकर तयार हो, मी नाश्ता घेऊन येतो. तो बाहेर गेल्यावर मी आंघोळीसाठी बाथरूमकडे गेलो. त्याच वेळी रागिनी आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आली. तिने केवळ टॉवेल गुंडाळला होता. आमच्या नजरा नजर झाल्या. ती माझ्याकडे पाहून मंद हसली. माझ्या मनात अनेक विचार येत होते, कारण ती माझ्या मित्राची पत्नी होती. मी मान खाली घालून हॉलकडे गेलो. मला उशीर होत असल्याने मी बाथरूममध्ये वळलो, पण रागिनीचा खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. न राहून माझे लक्ष आत गेले. ती आरशासमोर उभी राहून कपडे बदलत होती. तिचे ते अप्रतिम सौंदर्य पाहून माझ्या मनात तिच्याबद्दलची ओढ अधिकच वाढली. तिने गाऊन परिधान केला आणि अचानक मागे वळून माझ्याकडे पाहिले. मी तिथे न थांबता थेट बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये तिचे विविध रंगाचे कपडे हँगरला टांगलेले होते. त्या वातावरणात मला फक्त तिचाच विचार येत होता. मी तयार होऊन बाहेर आलो तेव्हा रागिनी किचनमध्ये प्लेट्स काढत होती आणि तेवढ्यात विक्रमही नाश्ता घेऊन आला. आम्ही तिघे नाश्ता करायला बसलो
जेवताना टेबलाखाली रागिणीच्या पायाचा स्पर्श माझ्या पायाला झाला, ज्यामुळे माझ्या शरीरात एक वेगळीच लहर उमटली. 9:30 वाजले होते. मी विक्रमला म्हणालो, चलूया विक्रम, नाहीतर बँकेत जायला उशीर होईल. तेव्हा रागिणी विक्रमला म्हणाली, अहो तुम्ही बँकेत निघा, मला सुहास भाऊजींशी माझ्या बहिणीच्या लग्नाविषयी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. मी त्यांना थोड्या वेळात पाठवते. विक्रम ठीक आहे म्हटले आणि घराबाहेर पडला. पण त्याच्या मनात आमच्याबद्दल शंका निर्माण झाली असावी, म्हणून तो काही वेळ गुपचूप कोणताही आवाज न करता घरात परत आला आणि लपून राहिला. घरात मी रागिणीला विचारले, वहिनी आपण बहिणीबद्दल तर बोललो होतो, मग आता काय बोलायचे आहे? रागिणी अगदी माझ्या जवळ आली. तिने माझा हात आपल्या हातात घेतला आणि बेडरूममध्ये घेऊन आली. ती म्हणाली, सुहास तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न करा किंवा नका करू, तिने मला काही फरक पडत नाही. पण मला तुमच्याकडून जे सुख हवे आहे त्यासाठी प्रत्येक स्त्री व्याकुळ असते. 1.5 वर्षापासून मी आनंदासाठी तडफडत आहे, तो मला तुमच्याकडून हवा आहे. तुम्ही मला आनंदी करा. मी आयुष्यभर तुमचे सर्व काही ऐकण्यास तयार आहे. मला नकार देऊ नका. मी म्हणालो, वहिनी पण तुम्ही माझ्या मित्राची पत्नी आहात. ती म्हणाली, तुम्ही मला कपडे बदलताना पाहू शकता, पण मला सुख देऊ शकत नाही, हे कुठले वर्तन आहे? तिच्या या रोखठोक बोलण्यावर माझ्याकडे काही शब्द नव्हते. तिने माझ्या भावना पूर्णपणे ओळखून घेतल्या होत्या. मी म्हणालो, तुम्हाला माझ्याकडून नक्की काय हवे आहे? ती म्हणाली, तुम्ही काही बोलू नका, फक्त मला साथ द्या. ती माझ्या आणखी जवळ आली आणि तिने गाऊनचे सोडण्यास सुरुवात केली. तिच्या सौंदर्याची जादू माझ्यावर पूर्णपणे चालली होती. आमचे ओठ एकमेकात भिडले होते. आम्ही जवळपास तासभर एकमेकाच्या मिठीत होतो. हे दृश्य विक्रम दरवाजाच्या फटीतून लपून पाहत होता, पण स्वतःच्या कमतरतेमुळे तो काहीही करू शकत नव्हता आणि एक शब्दही बोलला नाही. त्या दिवशी मी बँकेत गेलोच नाही. संभाजीनगरला आल्यावर माझ्या आयुष्यात असे वळण मिळेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पूर्ण बुडून गेलो होतो. विक्रम शांतपणे घराबाहेर पडून बँकेत निघून गेला. संध्याकाळी तो जेव्हा परत आला तेव्हाही त्याने रागिणीला माझ्या मिठीतच पाहिले. तो हॉलमध्ये शांतपणे बसून राहिला. यानंतर मी घेतलेल्या शेजारच्या खोलीची चावी घरमालक परत केली. मी विक्रमच्याच घरी रागिणीसोबत राहू लागलो. विक्रमनेही या परिस्थितीचा मूकपणे स्वीकार केला होता, कारण त्याला आपली चूक आणि कमतरता माहीत होती. काही महिन्यानंतर रागिणीने माझ्यामुळे एक सुंदर बाळाची प्राप्ती झाली. ज्या सुखासाठी ती अनेक दिवसापासून आसुसलेली होती, ते सुख शेवटी तिला मिळाले. त्या बाळाला त्यांनी माझेच नाव दिले. अशा प्रकारे परिस्थितीमुळे एका वेगळ्या वळणावर मी माझ्या मित्राच्या संमतीने आणि त्याच्या पत्नीच्या इच्छेने त्या घरात तिचा दुसरा पती म्हणून सन्मानाने राहू लागलो. काही महिने आनंदात गेले. रागिणीच्या अंगाखांद्यावर खेळणारे ते बाळ आता आमचा संपूर्ण संसार झाले होते. विक्रम घरात एका कोपऱ्यात शांत राहायचा. तो बाळाला कधीकधी जवळ घ्यायचा, पण त्याच्या डोळ्यात मला नेहमी एक वेगळीच शून्यतेची भावना दिसायची. मला वाटायचे की आपल्या कमतरतेमुळे आपल्या अपराधी भावनेत जगत असावा, पण माझा समज फार काळ टिकणारा नव्हता. एक रात्री अचानक मला तहान लागली, म्हणून मी पाणी पिण्यासाठी उठलो. हॉलमधून जात असताना मला विक्रमच्या खोलीत दबलेल्या आवाजात बोलण्याचा आवाज आला. रात्रीचे 2 वाजले होते. विक्रम एवढ्या रात्री कोणाशी बोलत असेल? मी कुतूहलापोटी त्याच्या खोलीचा दरवाजा जवळ गेलो. आत विक्रम फोनवर कोणाशी तरी बोलत होता आणि त्याचा आवाज नेहमीसारखा भित्रा किंवा शांत नव्हता, तर कमालीचा क्रूर आणि आत्मविश्वासू होता. हो, सर्व काही आमच्या प्लॅननुसार सुरू आहे. विक्रम फोनवर कुत्सितपणे हसत म्हणाला. त्या मूर्ख सुहासला अजूनही वाटते मी नामर्द आहे आणि तो या घराचा खरा मालक आहे. रागिणीने त्याला तिच्या जाळ्यात अचूक अडकवले आहे. बँकेच्या ज्या मोठ्या घोटाळ्याच्या फाईल्सवर सुहासने पहिल्याच दिवशी सह्या केल्या होत्या, त्याचे सगळे पैसे आता माझ्या आणि रागिणीच्या गुप्त खात्यात जमा झाले आहेत. एकदा की त्या फाईल्सची चौकशी सुरू झाली की सुहास मुख्य आरोपी म्हणून जेलमध्ये जाईल
आणि आम्ही दोघे त्या बाळाला घेऊन परदेशात कायमचे निघून जाऊ. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या छातीत धडधड वाढली. ज्या मित्राला मी निष्पाप समजत होतो आणि ज्या वहिनीच्या प्रेमात मी आंधळा झालो होतो, ते दोघे मिळून माझ्या आयुष्यात खेळ मांडत होतं. मी कसा स्वतःला सावरत माझ्या खोलीत आलो. रागिनी शांतपणे झोपली होती. तिच्या त्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहून मला स्वतःचाच प्रचंड राग आला. तिचे ते साडी चटकणे, बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवणे, तिच्या बहिणीच्या लग्नाचा बहाणा करून विक्रमला बाहेर पाठवणे, तो कोणताही योगायोग नव्हता. तो मला अडकवण्यासाठी रचलेला एक पूर्वनियोजित कट होता. सकाळी मी बँकेत गेलो. माझं डोकं सुन्न झालं होतं. मी गुपचूप पहिल्या दिवशी तपासलेल्या त्या कर्ज प्रकरणाच्या फाईल्स काढल्या. जेव्हा मी त्या फाईल्स बारकाईने ऑडिट केल्या, तेव्हा मला समजले की विक्रमने आधीच त्या फाईल्स करोडोंचा घोटाळा केला होता आणि त्यावर नवीन अधिकारी म्हणून माझ्या सह्या घेतल्या होत्या, जेणेकरून चौकशी झाली तरी संपूर्ण ठपका माझ्यावर येईल. त्याच वेळी मला कळले, जर ते बाळ माझे असेल तर विक्रमने इतक्या सहजपणे मला या घरात कसे राहू दिले? कारण त्याला आणि रागिणीला फक्त एका बळीचा बकऱ्याची गरज होती, जो त्यांचा पापाचा भार आपल्या डोक्यावर घेईन. मी तात्काळ पोलीस आणि बँकेच्या मुख्य तपास अधिकाऱ्याशी संपर्क साधला आणि सर्व पुरावे गोळा केले. मी पोलिसांना सांगितले की मला फक्त 2 तास द्या, मी या दोघांना रंगेहात पकडून देतो. संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे घरी आलो. विक्रम आणि रागिनी हॉलमध्ये बसले होते. मी सोफ्यावर बसलो आणि म्हणालो, विक्रम, रागिनी, आज बँकेत खूप मोठी अडचण झाली आहे. ज्या लोन्स फाईलवर मी स्वाक्षरी केली होती त्याची अंतर्गत चौकशी करण्यासाठी उद्या हेड ऑफिसमधून टीम येत आहे. माझे हे बोलणे ऐकताच विक्रम आणि रागिनीच्या चेहऱ्यावर रंग उडाला. ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले. रागिनी स्वतःला सावरत विचारले, पण भाऊजी, सुहास, त्यात तुला काय धोका नाही ना? मी हसलो आणि थेट विक्रमच्या डोळ्यात डोळे पाहत म्हणालो, धोका मला नाही विक्रम, धोका तुम्हा दोघांना आहे. कारण काल रात्री तुझा तो फोन कॉल मी स्वतः ऐकला आहे. माझे हे वाक्य ऐकताच विक्रमचा मुखवटा गळून पडला. तो सोफ्यावरून उठला आणि त्याने थेट कपाटातून बंदूक काढली आणि माझ्यावर रोखली. त्याचा तो भित्रा चेहरा आता एक अट्टल गुन्हेगारासारखा दिसत होता. होय सुहास, मी कोणताही नामर्द नाही. विक्रम क्रूरपणे हसला. रागिनी माझी पत्नी आहे आणि ते बाळही माझेच आहे. आम्ही फक्त तुझा वापर केला. रागिणीच्या सौंदर्याचा वापर करून आम्ही तुला असं जाळ्यात ओढला की तू स्वतःहून या घरात राहू लागलास. आता तू पोलिसांकडे जाण्याआधीच मी तुझा गेम फिनिश करतो. पोलीस समजतील की तू बँकेचा घोटाळा उघडकीस आल्याच्या भीतीने आत्महत्या केलीस. रागिनी शेजारी उभी राहून थंडपणे माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल कोणतेही प्रेम किंवा सहानुभूती नव्हती. विक्रम बंदुकीचे ट्रिगर दाबणार तेवढ्यात घराचा मुख्य दरवाजा धाडकन उघडला. पोलीस आणि बँके अधिकारी आधी बाहेर दबा धरून बसले होते. मी माझ्या खिशात ठेवलेला मोबाईल आधीच पोलिसांच्या कॉलवर लाईव्ह ठेवला होता, ज्यामुळे विक्रमने दिलेली सर्व कबुली पोलिसांनी स्वतःच्या कानाने ऐकली होती. पोलीस इन्स्पेक्टर तात्काळ विक्रमच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली आणि त्याला बेड्या ठोकल्या. रागिनी पोलिसाकडे पाहून रडू लागली आणि सुहासच्या पाया पडू लागली. सुहास, मला माफ कर. मला विक्रमने बळजबरी या कटात सामील केले होते. पण इन्स्पेक्टरने तिला मध्येच थांबवले आणि म्हणाले, खोटं बोलू नका मॅडम. या संपूर्ण घोटाळ्याचा मास्टरमाइंड विक्रम नाही तर तुम्ही आहात. कारण बँकेच्या ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत तेच तुझ्याच नावाचे आहे. रागिनी आणि विक्रम दोघांनी पोलीस गाडीत बसून घेऊन गेले. जाता जाता मी त्या निष्पाप बाळाकडे पाहिले, ज्याचा वापर या दोघांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केला होता. छत्रपती संभाजीनगरमधील या पहिल्याच बदलीने मला आयुष्याचा एक मोठा धडा शिकवला होता. प्रत्येक चमकणारी गोष्ट हिरा नसते आणि दिसणारे प्रत्येक सौंदर्य पवित्र नसते. मी त्या बाळाला शासकीय बालसंगोपना केंद्रात सुरक्षित हातात सुपूर्द केले आणि एका मोठ्या षडयंत्रातून स्वतःला बाहेर काढून पुन्हा एकदा कायद्याच्या मार्गाने माझ्या कर्तव्यावर रुजू झालो.